नमस्कार. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. स्वामी विचार आणि मी या चॅनेलमध्ये तुमचे मनापासून स्वागत. आज आपण 40 दिवसाची सेवा बघणार आहोत. तर ती सेवा कशासाठी आहे बघा. आपण जर बाहेरील व्यक्तीला, नातेवाईकांना किंवा मित्रपरिवारात आपण जर आपले पैसे दिलेले असतील आणि ते पैसे आपल्याला परत जर मिळत नसतील तर आपल्याला हा उपाय करायचा आहे. बघा, उद्या आहे कालभैरव जयंती. उद्या आपल्याला काय करायचं आहे? उद्या आपल्याला कालभैरव महाराजांची एक सेवा करायची आहे. या सेवेने तुमचे जे रखडलेले बाहेरचे पैसे असणार आहेत ना, ती व्यक्ती तुम्हाला स्वतःहून परत करणार आहे. उपाय खूप प्रभावी आहे. बघा, ही सेवा फक्त 40 दिवसाची आहे. त्यामुळे ना तुम्ही नक्की करून बघा. हा बऱ्याच सेवेकऱ्यांना अनुभव आलेला आहे. बघा, आता काय करायचं आहे तुम्हाला? उद्या कालभैरवनाथांच्या तुम्हाला मंदिरात जायचं आहे. तुमच्या जर जवळ आसपास कुठं मंदिर असेल तर तुम्ही मंदिरात जायचं आहे. मंदिरात गेल्यानंतर त्यांना खडीसाखर, नारळ, फुले किंवा हार तुम्हाला घेऊन जायचं आहे. बरोबर उद्या तुम्हाला बाजरीची भाकरी आणि वांग्याचं भरीत सुद्धा घेऊन जायचं आहे. तिथे गेल्यानंतर महाराजांना विनंती करायची आहे, कालभैरव महाराजांना, की माझे पैसे असे बाहेर रखडलेले आहेत, तर मला ते लवकरात लवकर मला परत मिळू द्या, अशी त्यांना विनंती करायची आहे. एवढंच नाही तर बघा, तुम्हाला जर पितृदोष असेल, बाहेरची करणी बांधा असेल किंवा बाहेरील एखादी व्यक्ती जर तुम्हाला त्रास देत असेल तर हा उपाय खरोखर सांगते खूप प्रभावी आहे. तुम्ही नक्की करून बघा. तुम्हाला फक्त 40 दिवस करायचा आहे. बघा, उपाय करताना तुम्हाला एकच वेळ ठेवायची आहे. म्हणजे बघा, जर तुम्ही हा उपाय संध्याकाळी केला तर अतिशय उत्तम. म्हणजे बघा, 6च्या पुढे जर तुम्ही केला तर खूप प्रभावी ठरणार आहे. पण जर तुम्हाला संध्याकाळी जर तुम्हाला वेळ मिळत नसेल तर तुम्ही ही सेवा सकाळी केली तरी सुद्धा चालेल. फक्त तुम्ही वेळ एकच ठेवा. एक तर सकाळी करा किंवा संध्याकाळी. तर उद्या तुम्हाला मंदिरात जायचं आहे. मंदिरात गेल्यानंतर त्यांना हात जोडून त्यांना विनंती करायची आहे. तुम्ही तुमच्या मनातील अडचणी किंवा बाहेरील व्यक्तींनी तुमचे पैसे दिलेले नाहीत अशा व्यक्तीचं तुम्हाला नाव सांगायचं आहे तिथं जाऊन आणि त्यांना विनंती करायची. कालभैरव हे एक शंकरांचाच अवतार आहे. बघा, उग्र असा त्यांचा अवतार आहे. म्हणजे तापट आहेत ते. त्यांना खोटं नाट अजिबात त्यांना आवडत नाही. जे असेल ते सत्य, सगळं सत्य. त्यामुळे ही सेवा खूप प्रभावी आहे. मंदिरात गेल्यानंतर त्यांना तुमची काय आहे ती अडचण त्यांना सांगायची आहे. त्यानंतर तुम्हाला घरी यायचं आहे. घरी आल्यानंतर तुम्हाला 3 मोरपीस दक्षिण भिंतीला लावायचे आहेत. तर ते कसे लावायचे? क्रॉसमध्ये. बघा, म्हणजे असा लावायचा, दुसरा असा आणि नंतर एक मध्ये असा लावायचा, म्हणजे त्रिशूळ आकारासारखा. आणि ज्यावेळेस तुम्ही सेवा करायला बसणार आहे, सेवा करताना त्या मोरपिसांना अगरबत्ती ओवाळायची आहे. आणि ज्या व्यक्तीने तुमचे पैसे दिलेले नाहीत, म्हणजे बघा, पैशाचा व्यवहार असा असतो की घेताना लोक खूप गोड बोलून आपल्याकडनं घेतात आणि एखाद्याच्या अडचणीला आपण जे उभा राहतो त्याला पैशाची मदत करतो, पण तीच लोक आपल्याला पैसे देताना खूप म्हणजे एकदम रडकुंडी आणून सोडतात. आपल्याला आपलेच पैसे आपल्याला ते परत देत नाहीत. तर काय करायचं आहे बघा, अगरबत्ती ओवाळायची आहे आणि त्यानंतर त्या माणसाचं तुम्हाला नाव घ्यायचं आहे. बघा, आता अमुक अमुक व्यक्तीचं नाव घ्यायचं आणि माझे पैसे मला परत मिळावे म्हणून त्याला सद्बुद्धी द्या असं विनंती करायची आहे. त्यानंतर तुम्ही सेवा करायला बसायचं आहे. सेवा काय करायची आहे? तुम्हाला 11 वेळा कालभैरव अष्टक तुम्हाला म्हणायचं आहे. बघा, 11 वेळा कालभैरव अष्टक म्हणायला तुम्हाला 15 ते 20 मिनिटं फक्त लागणार आहेत. तुमचं जर तोंडपाठ असेल तर 15 मिनिटात होऊन जाईल. आणि जर तुम्हाला पाठ नसेल तर तुमचा फार तर अर्धा तास जाऊ शकतो. अर्धा तास सुद्धा नाही, 20 मिनिटे पकडून चला. तर कालभैरव अष्टक तुम्हाला नित्यसेवेच्या पुस्तकात तुम्हाला मिळून जाईल. तर तुम्हाला म्हणायचं. आणि जर तुमच्याकडं नित्यसेवेचं पुस्तक नसेल तर तुम्ही काय करा, ते यूट्यूबला सर्च करा किंवा गुगलला सर्च करा, त्याची एक प्रिंट काढून आणा आणि मग ते तुम्ही दररोज म्हणू शकता. ही सेवा तुम्हाला अखंड 40 दिवस करायची आहे. 40 दिवस तुम्हाला नॉनव्हेज पूर्ण वर्ज्य करायचं आहे. आणि कालभैरव अष्टक म्हणताना तुम्हाला काय करायचं आहे? पांढरी मोहरी मिळते बघा, पिवळी नाही आणि काळी सुद्धा नाही, पांढरी मोहरी मिळते. एकदम चिमूटभर 10-20 रुपयाची तुम्ही एकदाच आणून ठेवा. आणि ज्यावेळेस तुम्ही कालभैरव अष्टक म्हणायला बसणार आहात त्यावेळेस ती चिमूटभर मोहरी तुमच्या उजव्या हातात ठेवायची आहे. आणि त्यानंतर तुम्हाला कालभैरव अष्टक म्हणायचं आहे 11 वेळा. म्हणल्यानंतर तुम्हाला उठायचं आहे. ती व्यक्ती कुठल्या दिशेला राहते, समजा या दिशेला बाहेर जाऊन ती अशी सोडायची आहे खाली, त्या दिशेला तोंड करून. जी व्यक्ती त्या दिशेला राहते त्या दिशेला तोंड करून तुम्हाला ती मोहरी सोडायची आहे खाली. बघा, हा उपाय इतका प्रभावी आहे. तुम्ही 40 दिवसात तो माणूस तुम्हाला स्वतःहून फोन करेल किंवा तुमचे पैसे तुम्हाला परत रिटर्न आणून देणार आहे.
तुम्हाला नियम एवढाच पाळायचा आहे की तुम्ही सकाळी जर म्हणाय बसणार असाल तर सकाळीच तुम्हाला म्हणायचं आहे, संध्याकाळी बसणार असाल तर संध्याकाळीच म्हणायचं आहे, आणि 40 दिवस तुम्हाला नॉनव्हेज पूर्ण वर्ज्य करायचं आहे. तुम्हाला जर सुतक असेल तर तुम्ही ही सेवा करू शकत नाही. महिलांना मासिक धर्म आला असेल तर फक्त तुम्ही 4 दिवसाचा गॅप मध्ये देऊ शकता, पण ही सेवा तुम्हाला अखंड चालू करायची आहे. तुम्ही कधी गावाला जाल, कधी सासरी जाताल, कधी माहेरी जाताल, तिथं करू का, तिथं जमत नाही. तुम्हाला तुमच्याच घरी ही सेवा करायची आहे. पैशाचा व्यवहार असा असतो बघा, नेताना लोक खूप गोड बोलून आपल्याकडनं नेतात आणि देताना आपला जीव रडकून देतात. आपण फोन केला, आपला फोन उचलत नाही. आपण पैशाची मागणी लावली, आज देतो, उद्या देतो, पळून जातोय का, अशी भाषा आपल्याला वापरतात. आपले पैसे असून आपल्याला वेळेत मिळत नाही. तुम्ही मला सांगा, आपण इतके कष्ट करतो, एखाद्याच्या वेळेला आपण उभे राहतो, ही काही चुकीची गोष्ट आहे का? मदत करणे काही चुकीचे आहे का? पण लोक पैशाच्या बाबतीत हा असा व्यवहार करतात. आपले पैसे आपल्याला परत लवकर मिळत नाहीत, त्यामुळे आपल्याला मानसिक ताण येतो खूप जास्त. त्यामुळे हा उपाय, जर तुमचे पैसे बाहेर गुंतलेले असतील, तुम्हाला बाहेर कोणी त्रास देत असेल, तुमच्या घरातील व्यक्ती अचानक घरातून निघून गेली असेल, तुमचे सोने कुठेतरी बाहेर चोरीला गेले किंवा कुठेतरी हरवले असेल, हा उपाय खूप प्रभावी आहे. बसताना काय करायचं आहे, तुम्हाला 3 मोरपीस तुमच्या किचन मधल्या भिंतीला किंवा हॉल मधल्या भिंतीला, दक्षिण भिंतीला तुम्हाला 3 मोरपीस लावायचे आहेत. अगरबत्ती ओवळायची आहे. ज्या व्यक्तीने पैसे तुमचे घेतलेले आहेत, दिले नाहीत, असं त्या मोरपिसांना अगरबत्ती ओवळत त्या माणसाचं नाव घ्यायचं आहे आणि त्या माणसाने माझे पैसे मला परत आणून द्यावे अशी सद्बुद्धी द्या, असं त्या काळभैरव महाराजांना तुम्हाला विनंती करायची आहे. आणि नंतर तुम्हाला सेवेला बसायचं आहे. बघा, ही 40 दिवसाची सेवा चालू असेपर्यंत 40 दिवसाच्या आतच तुमचे पैसे तुम्हाला परत रिटर्न मिळणार आहेत. मग बघा, आता पैसे रिटर्न मिळणार आहेत म्हणून आपण कुणाचे लगेच मिळताल, कुणाची 15 दिवसांनी मिळताल, ही सेवा थांबवायची का? नाही. सेवा तुम्हाला पूर्ण 40 दिवसच करायचे. पैसे मिळाले तरी सुद्धा चालू ठेवायचे आहे, आणि जरी नसतील मिळाली तरी सुद्धा तुम्हाला ही सेवा चालूच ठेवायची आहे. मध्यंतरी सेवा सोडायची नाही. बरोबर 40 दिवसाची ही सेवा आहे. तुम्ही उद्यापासून ही सेवा चालू करू शकता. आता तुमची तीव्र इच्छा आहे उद्यापासून सेवा चालू करायची, कुणाला मासिक धर्म आला असेल किंवा कुणाला सुतक आलं असेल, तर मग ही सेवा तुम्ही परत कधी चालू करू शकता? तुम्ही एखादा शनिवार बघून ही सेवा पुन्हा चालू करू शकता, किंवा एखाद्या महिन्यातल्या कालाष्टमीला सुद्धा तुम्ही ही सेवा परत चालू करू शकता. पण सेवा खूप प्रभावी आहे. तुम्हाला नॉनव्हेज फक्त खायचा नाही, आणि शक्यतो तुम्ही परान्न सुद्धा तुम्ही घेऊ नका. आणि ज्या व्यक्तीने तुमचे पैसे घेतले आहेत, तुम्ही आता कसं त्याला फोन करता की बाबा मला पैशाची गरज आहे, माझे पैसे मला परत दे, असं फोन करता. ही सेवा चालू ठेवल्यानंतर सुद्धा तुम्हाला फोन करायचे आहे त्या माणसाला. बघा, तो माणूस स्वतःहून फोन उचलेल आणि तुमचे पैसे घरपोच तुम्हाला आणून देणार आहे. सेवा खूप प्रभावी आहे. तुम्ही नक्की करून बघा आणि ह्याचा अनुभव. तर केलेली सेवा श्री स्वामी चरणार्पण वस्तू. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ.